नमस्कार. मी ज्योती जोशी लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. आजची जी लव्हाळी मी वाचणार आहे त्याचं नाव आहे पायवाट. रानवाटेनी मी चालत होते. मुंग्यांची एक कतार शिस्तीत. त्यातली एक मुंगी मध्येच थबकली, म्हणाली, समोरून येणाऱ्याला रामराम करायला विसरू नको, वारकरी पंथ सोडू नको. गवतावर सुस्तावलेला साप पुटपुटला, गर्वाची काट टाकायला विसरू नकोस. फांदीवर कोश लोंबकळत होता. आतला सुरवंट हुंकारला, रंगीबेरंगी स्वप्न पाहायची थांबू नकोस. कडेच्या काताळांनी मौनातूनच सुचवलं, वृत्ती स्थिर ठेवायला शिक. कमळातला भुंगा बुणबुणला, प्रत्येक क्षण मनस्वीपणे भोगायला विसरू नको. मधमाशी घाईत होती. अजून कितीतरी फुलांना भेटायचं होतं तिला, तरी जाता जाता कानात गुणगुणली, हरेक गोष्टीत मध असतो, तो चाखायला विसरू नको. फांदीवरचा निळा पक्षी त्याचा चिवचिवाट निळ्या नभात मिसळला. भरारी मारायला विसरू नको, जाता जाता सांगून गेला. पारंब्यानी जमिनीकडे झेप घेताना आठवण केली, तुझी मुळं पाळं घट्ट धरून ठेव बर का. पानं सळसळली, पतझडीत भैरवी आळव्याला विसरणार नाही आम्ही. पाईन वृक्ष येणाऱ्या हिमवृष्टीच्या आठवणींनी शहारले, बजावत राहिले, कठीण प्रसंगीही सदा हरीत राहायला विसरू नको. रानफुलं खुदकन असली, खत पाण्याशिवाय बहरता येतं बर का. अशी कशी मी विसराळू, ही वानप्रस्थाची वाट अजून कितीतरी चालायचे पुढे. आता दुसरी आहे तिचं नाव आहे शापित. जराशी ती बालवर्गासाठी आहे. एक माशी भूतलावरती अवचित आली, कळेना तिला सारी अपरिचित सृष्टी, झाली दुःखी कष्टी. कारण कुठेही बसली तरी लोक तिला हाकारायची. पेढे बर्फी तिला फार आवडले, पण हलवयानी त्यावर जाळी टाकली. झाली परत हिरमुसली. एक उकिरडा दिसला नि मग एकदम खुश. गुलाबनी गोठा एकाच गोंडीनी हुंगायला लागली. तरी वेदांत सांगणारे स्वामी तिला फटकारत, परत दुःखी कष्टीच. अशीच एकदा झुरत असताना एका ध्यानस्थ कोळ्यांनी विणलेल्या स्वप्नांच्या जाळ्यात ती फसली, अडकली. निष्प्राण देह होऊ लागला. पण काय चमत्कार. पंख फडफडले, सोनेरी झाले. अदृश्य भरारीने ती स्वर्गात पोहोचली. तेव्हा कुठे उपाशी कोळ्याला उमगलं. ती तर एक शापित अप्सरा होती. भेटू लवकरच.